मुंबईसह राज्यातील गोविंदा पथकं मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहेत। ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम गोविंदा आरा रे बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळत आहे। उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत। राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून लाखो रुपयांची बक्षिसं आहेत। अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आनंद दिसतोय। दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात। दादरमधील आयडियल दहीहंडी प्रसिद्ध आहे आणि ती मानाची समजली जाते। येथे महिला गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी फोडलेली दृश्य। दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह, तर घाटकोपरमध्ये राम कदम यांनी सुद्धा दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। भारतातील सर्वात मोठी दहीहंडीचा आयोजन दादर घाटकोपर या ठिकाणी राम कदम यांच्या वतीनं करण्यात येतं। या ठिकाणी मोठमोठे सिनेसृष्टीतील अभिनेत्री अभिनेता या ठिकाणी दाखल होत असतात। गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी दाखल होतात। आपण दोन दृश्य पाहतोय, घाटकोपर आणि दादर येथील। दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह, या ठिकाणी छावा चित्रपटाचं या गोविंदा पथकांकडून सादरीकरण केलं गेलं आहे। तर घाटकोपरमध्ये सुद्धा या ठिकाणी आता थोड्याच वेळात गोविंदा पथकं हे दाखल होत आहेत। आपले प्रतिनिधी पुण्याहून चंद्रशेखर बांगे, ठाण्यामधून मनीष गांगुर्डे आणि या ठिकाणी घाटकोपरमधून स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। मी आधी पुण्यामध्ये चंद्रशेखर बांगे यांच्याकडे जाईल। चंद्रशेखर, पुनीत बालन दहीहंडी यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय? नीलम, मी सध्या पुण्यातील ऐतिहासिक चौक आहे लाल महल चौक याच ठिकाणी आपण बघू शकतो की सगळी तयारी जी आहे ती पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। यंदा ही सगळी दहीहंडी डीजे मुक्त असणार आहे। डीजे न लावता पारंपरिक ढोल ताशासह प्रभात बँड आणि मुंबईतील नामांकित वरळी बीट्स यांचं हे सगळं वाद्य या ठिकाणी असणार आहे। संगीताच्या तालावर यंदा ही दहीहंडी फोडली रस्त्यावर असलेलं हे लाल महालाचं चौक आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी सगळी ऐतिहासिक जी दहीहंडी आहे आपल्याला या ठिकाणी काही म्हणजे 3:30 पासून याची सगळी सुरुवात होणार आहे आणि याची सगळी तयारी आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत। पुनीत बालन ग्रुपचे जे प्रमुख आहेत पुनीत बालन यांच्या सगळ्या संयुक्त नियोजनातून ही सगळे शहरातील 23 दहीहंडी मंडळ जी आहेत या ठिकाणी येणार आहेत आणि ही सगळी दहीहंडीची मंडळ जी आहेत या ठिकाणी एकत्रित सगळी दहीहंडी साजरी करणार आहेत। आपण बघू शकतो की सगळी तयारी आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत। शहरात अत्यंत मानाचं चौक आहे आणि या चौकामध्ये ही दहीहंडी फोडली जाणार आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी डीजे मुक्त ही सगळी दहीहंडी असणार आहे। कोणत्या पद्धतीचा डीजे या ठिकाणी लावण्यात येणार नाही आणि अशा स्वरूपाचे शहरातील 23 मंडळे या सगळ्या महोत्सवामध्ये सामील होणार आहेत। नीलम जी नक्कीच, आपले प्रतिनिधी ठाण्याहून मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनीष, संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी आपण पाहतोय, मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अभिनेता या ठिकाणी दाखल होत आहेत। वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय, काय अधिकची माहिती? आपण जर बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी गोविंदा पथकांची मुलं जी आहेत ते या ठिकाणी लागले होते आणि सुरुवातीलाच ठाण्यातला पथक होता त्यांनी 7 थर लावून या ठिकाणी सलामी दिली। त्यानंतर लागोलाग 8 थरांची सलामी देखील या ठिकाणी करण्यात आली होती आणि आपण बघितलं तर काल मध्यरात्रीच या ठिकाणी सेलिब्रिटींची दहीहंडी लावण्यात आली होती। ती देखील चेतना भट हिने ही दहीहंडी फोडली होती आणि आता सध्या आपण जर बघतो तर संपूर्ण परिसर जो आहे तो गोविंदा पथकाच्या बाळ गोविंदांनी भरून गेलेला आहे। अगदी जल्लोष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो। गाणी त्याचबरोबर या ग्रुप डान्स देखील या ठिकाणी केले जात आहेत। ब्रास बँड आहे, बँजो आहे आणि डीजे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळेच कुठेतरी अधिक गोविंदांची जी पसंती आहे
ती या ठिकाणी आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गोविंदा पथक हे दाखल झाले आहेत। या ठिकाणी मगाशीच 8 थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि हे 8 थर प्रयत्न करत असताना 2दा संधी त्या गोविंदा पथकाला देण्यात आली होती, पण मात्र ते दोन्ही वेळेस अपयश आलं त्यांना आणि त्यामुळे पुन्हा त्यांना ट्राय देण्यात आला नाही। पण या ठिकाणी जो उत्साह आहे तो उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे, कारण वरती पाऊस देखील सुरू आहे आणि या पावसाच्या माध्यमातून आपण बघतोय की गोविंदा आणि पाऊस पाण्याचं जे समीकरण आहे ते अगदी जुळून आलं आणि त्यामुळेच कुठेही या ठिकाणी गोविंदाच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही पद्धतीचं विघ्न हे आढळून येत नाही, पण आनंद जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोविंदा पथकातले गोविंदा हे घेत आहेत। आपण पाहतोय की सेलिब्रिटी थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी परिवहन मंत्री या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि इथे जो सध्या संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीचा जो संकल्प सुरू आहे, सांस्कृतिक मेजवानी जी या ठिकाणी दिली जात आहे, याचा आस्वाद इथले स्थानिक आणि त्याचबरोबर इथले गोविंदा पथकातले सदस्य घेत आहेत। जी नक्कीच, आपले प्रतिनिधी घाटकोपरवरून स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय पावसाचा वर्षाव आणि त्यामध्येच आता बक्षिसांचा वर्षाव सुद्धा गोविंदा पथकांवरती होणार आहे। आपण राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी कशा प्रकारचं वातावरण आहे, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच घाटकोपरमध्ये सुद्धा आता दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मी राम कदम आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये आहे। खरं तर आताच या ठिकाणी राम कदम यांनी दहीहंडीच्या हंडीची पूजा करून जे आहे ते या उत्सवाला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या कार्यक्रमाला भेट देणार आहेत। त्यामुळे खरं तर एकूणच सिने कलाकार असतील, क्रिकेट विश्वातील काही क्रिकेटर असतील, हे सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी भाजप आमदार राम कदम आहेत। सर, काय सांगाल, दहीहंडी उत्सवाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे, कशा प्रमाणाचा उत्साह सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय? सर, कशा प्रमाणाचा उत्साह पाहायला मिळतोय? काय आत्ताच या ठिकाणी एक भक्तिभावे संगीतामध्ये, भजनामध्ये, तुकोबरायांच्या गजरामध्ये सुरुवात झालेली आहे। खरं तर अनोखी सुरुवात ही म्हणावी लागेल। कसं आहे की ऑपरेशन सिंदूर ते आपले जे साहसी सैनिक आहेत ते आपल्या सैन्याला सलाम करणारी ही भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी आज घाटकोपरमध्ये आपण साजरी करतो। पण ही दहीहंडी साजरी करत असताना एक तितकीच महत्वाची गोष्ट आहे की आम्ही घाटकोपरमध्ये गेली अनेक वर्ष गोरगरिबांचं मोफत ऑपरेशन करणं, गोरगरिबांना जे दिव्यांग आहेत त्यांना कृत्रिम हातपाय देणं हे काम करतो। पण आता महाराष्ट्रातून कुणी आलं तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेरणेतून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही संकल्प केला, महाराष्ट्रातून कोणी आलं तर त्यांचं देखील आता मोफत ऑपरेशन घाटकोपरमध्ये होणार आहे। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात यात्रा निघतात, याला कारण किंवा याला प्रेरणा खऱ्या अर्थानं घाटकोपरनं दिली, कारण घाटकोपरमध्ये यात्रा पहिल्यांदा आम्ही 2009 साठी काढायला सुरुवात केली। त्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं 2014 साली सुरू केलं आणि महाराष्ट्र सरकारनं 2024 साली मोफत यात्रा पॅटर्न सुरू केला। त्यामुळे त्याचा मूळ पॅटर्न हा घाटकोपरचा सर्वात मोठी दहीहंडी आणि हंडीचा पॅटर्न पण घाटकोपरचा आहे। 2009च्या आधी वरळी आणि घाटकोपर सोडून कोणी दहीहंडी करत नव्हतं, करत असेल तर छोट्या मोठ्या करत होतं। आज पूर्ण भारतभर लोक करायला लागले, महाराष्ट्राच्या गावागावी करायला लागले। काय कारण? तर त्याची प्रेरणा कुठेतरी घाटकोपरच्या आमच्या या भूमीने दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। ऑपरेशन सिंदूर बद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहेत। जे सैनिक यामध्ये सहभागी झाले, ज्यांनी वीरमरण आलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी एक आदरांजली त्यांना या ठिकाणी वाहण्यात येते। बिलकुल, प्रत्येक आमची दहीहंडी कोणता ना कोणता संदेश घेऊन येणारी आहे। तर ही आजची दहीहंडी ऑपरेशन सिंदूर या आपल्या साहसी सैन्याला सलाम करणारी आजची दहीहंडी आहे। पण या ठिकाणी निवडणुका सुद्धा जवळ आहे, त्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरती निवडणुकी संदर्भातले सुद्धा वारं पाहायला मिळत आहे। नाही, आम्ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या विजयाच्या संकल्पाची दहीहंडी फोडणार आहोत। पण ह्या विजयाच्या संकल्पाची दहीहंडी फोडत असताना ज्या उबाटानं मुंबई महानगरपालिकेला लुटलं त्यांना घरी बसवण्याचा देखील संकल्प आजच्या दिवशी आम्ही करणार आहोत।
पण संजय राऊत म्हणताय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यांचं लक्ष जे आहे ते महानगरपालिकाचं आहे आणि ते साध्य करतील. त्यांना मनसे नेत्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यात मनसे नेते स्वतः म्हणाले की एकत्र आलो वगैरे असं काही समजू नका. फक्त तो मराठीचा विषय होता, युती झालं असं समजण्याचं कारण नाही. बहुतेक राऊतांनी ते ऐकलेलं नसावं. पण एक शेवटचा प्रश्न घेतो. आज गोविंदांच्या दृष्टीने कोणकोणत्या सुरक्षा या ठिकाणी आहे, कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे, कशा सुविधा आहे या ठिकाणी? बघा, मला तोही गोविंद आठवतो की उद्धव ठाकरेंनी आपल्याला करू दिला नाही, आणि मला हाही गोविंद आठवतो की ज्या गोविंदाच्या इन्शुरन्सचा सगळा खर्च सरकार करतं. फरक स्पष्ट आहे. आरोग्याची काळजी पहिल्यांदा, आणि ती आपण घेतो आहोत. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर आरोग्याची काळजी पहिल्यांदा आणि ती घेतली जाते असं या ठिकाणी राम कदम यांनी म्हटलेलं आहे. आणि गोविंदा पथकं सुद्धा या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि उत्साह हा गोविंदांमधला वाढवण्यासाठी अनेक कलाकार या ठिकाणी येणार आहेत, क्रिकेटर येणार आहेत, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. खरं तर गोविंदा पथकांसाठी, गोविंदांसाठी पोषक असं वातावरण आहे. पावसाच्या संततधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मानवी मनोरे जे आहेत ते गगनाला भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी एकूणच घाटकोपरच्या दहीहंडी उत्सवाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. जी नक्कीच. धन्यवाद चंद्रशेखर, मनीष आणि स्वप्नील आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह, आपले प्रतिनिधी संपूर्ण माहिती या ठिकाणाहून आपल्याला देताना. आणि आताची आपण ही ताजी दृश्य ठाण्यामधील रवींद्र फाटक यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संकल्प प्रतिष्ठान यांच्याकडून या ठिकाणी गोविंदा पथकांसाठी सुरक्षा व्यवस्था, पोलिसांचा बंदोबस्त, वैद्यकीय व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वत्र दहीहंडीचा उत्सवाचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. यंदा गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी आयोजकांनी आता लाखोंच्या संख्येने या ठिकाणी बक्षिसं ठेवलेली आहेत. बक्षिसांसंदर्भात घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता थर रचून या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. ठाण्यातील सर्वात मोठी दहीहंडी, संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी, रवींद्र फाटक यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या दहीहंडी या कार्यक्रमामध्ये आता गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी आता अनेक सेलिब्रिटीज या ठिकाणी दाखल होत आहेत. या गोविंदा पथकांकडून आता 9 थर करण्याचा हा प्रयत्न केला जातोय. एकामागून एक उभे राहत या ठिकाणी गोविंदा पथक या ठिकाणी 9 थर उभारत आहेत. रवींद्र फाटक यांच्या इथे संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी, ठाण्यातील दृश्य, गोविंदा पथकांचा उत्साह, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींची या ठिकाणी उपस्थिती. गेल्या महिन्याभरापासून हा सराव गोविंदा पथकं करत असतात. 9 थर करण्याचा हा गोविंदा पथकांचा प्रयत्न मात्र हा अपयशी ठरलेला आहे. कोणत्याही गोविंदा पथकाला या ठिकाणी इजा होऊ नये यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. जे बालगोपाल आहेत त्यांना या ठिकाणी पूर्ण सुविधा देण्यात आलेली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा या ठिकाणी आता सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसाची या ठिकाणी आता घोषणा करण्यात आल्यानंतर आता सर्वच गोविंदा पथकं या ठिकाणी त्यांच्यामध्ये आता ही चुरस पाहायला मिळते. 7, 8, 9 थर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.